आज शृंगार केलंय माऊलीला, पाहू शकता तुम्ही. बर्फांचा नाही 150 वर्षापासून जास्त ओके. मासा देतो तुला, बोटी नाही देणार. मधून प्रत्येक वर्षी प्रत्येकाचा मान असतो. या सोन्याचा नारळ सोबत आणलेला आहे. हे दर्या माऊली. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेने चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत वर्सोवा कोलीवाड्याला. आज आहे नारळी पौर्णिमा. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नारळ सोडायचा कार्यक्रम असणार आहे. सो सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये असणार आहे कोलीवाडा बोलल्यानंतर वर्सोवा कोलीवाडा. थेट चला जाऊया, घेऊया हिंगलाई देवीचं दर्शन आणि करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी पाहू शकता, पहिलंच आपलं दर्शन होतंय ते हिंगलाई देवीचं. पाहू शकता हिंगलाई असणार आहे. मंडळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मस्त असं साज शृंगार केलंय माऊलीला, पाहू शकता तुम्ही. हे बघा. आणि थेट जाऊया आता बाजार गल्लीला. मंडळी पाहू शकता यंदाचा मानकरी कोण असणार आहे बघूया. आणि हा असणार प्रवेशद्वार पाहायला भेटते बाजार गल्लीचा. सो थेट जाऊया. पाहू शकता मस्त असं एंट्रन्स बनवलाय. पाहू शकता राम लक्ष्मण पाहायला भेटणार आहे आणि खांद्यावर असणार आहे हनुमंत पाहायला भेटणार आहे. पाहू शकता मस्त नारळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मुकुट वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि हा मान पाहू शकता बाजार गल्लीचा असणार आहे. आणि हे बघा पूजन करताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा पाहू शकता मस्त असा नारळ ठेवलेला आहे आणि मान पण केलेला आहे. पाहू शकता. आणि इथूनच आता नारळ दर्याला जायला निघाला.
अंडी कोणाची? अंडी कोणाची? गोविंदे.
महाराज की गोविंदे अच्छा गाणं घे कसं बघू आयलाय गोविंद आणि गोपाला आयलाय गोविंद आणि गोपाला आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय आयलाय नववर्षाचा आमचे बाजार गल्लीचा रे गोपाला गोविंदा रे गोपाला रे गोपाल सावला गोर झाला गोविंदाने गोर केला गोपाल सावला गोर झाला गोविंदाने तुम्ही असे वा गोर केला आला रे बा आला वेसावे गाचा आनंद झाला कृष्ण आला रे बा आला वेसावे गावाचा आनंद झाला अरे कृष्णा साथी रे बा साथी बाजार गल्लीला दही दूध वाटे कृष्ण साथी रे बा साथी बाजार गल्लीला दही दूध वाटे अरे गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला. चला तर मंडळी आलेलो आहोत, पाहू शकता आता वेसाव जेटी असणार आहे. हे बघा पूर्ण सर्व कोलीवाडा जमलाय आणि इथून हालो हालो येतात. हे बघा
मंडळी पाहू शकता ताईच आहे. ताई, मग नारळी पौर्णिमा आहे, काय वाटतंय तुम्हाला? नारळी पौर्णिमा म्हणजे आमचा कोल्यांचा खूप मोठा आणि उत्साहाचा एकदम सण आहे. ओके. आणि कोली लोक म्हणजे एकदम नटून थटून एकदम हौशेमौजेने हा सण साजरा करतात. ओके. आणि या वर्षीची आमची दहीहंडीचा मान आमचा बाजार गल्लीचा आहे. ओके. ते आम्ही एकदम हॅपी आहोत, एकदम खुश आहोत. ओके. हा दादा. उरणचा विरेन ना? बरोबर. अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल उरणचा विरेन आमचा फ्रेंड आहे. उरणचा विरेन आमचा फ्रेंड आहे आणि त्याचे यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम हँडलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद दादू. तुझा पण चॅनल आहे, तुझा पण सांगू शकता. थँक्यू. आज बाजार गल्ली कोली जमात संस्थेचा ह्या वर्षीचा दहीहंडीचा मान आहे. आणि ही जी रॅली निघाली तुम्ही बघता ही बाजार गल्ली कोली जमात संस्थेची आहे. नारळी पौर्णिमेचा सण आहे आणि गावात 9 विभाग आहेत, 9 विभाग वाटलेले आहेत. ओके. त्याच्यातून प्रत्येक 9 वर्षाने दहीहंडीचा मान येतो. ओके. आज आमचा बाजार गल्लीचा दहीहंडीचा मान म्हणजे आहे. तब्बल 9 वर्षानंतर येतो तुम्हाला. गावात म्हणजे 9 सेक्शन्स असं आहे. आहेत. 9 सेक्शन मधून प्रत्येक वर्षी प्रत्येकाचा मान असतो. या वर्षी दहीहंडीचा मान आहे. ओके दादा, मस्त अशी माहिती दिली. गोविंदे गोपाल. गोविंदे. ताईला विचार कुठला लुक केलेला? कोणता लुक आहे? हा लुक याला सी व्ह्यू लुक म्हणतात. ओके. सी लुक केलेला आहे. ओके. समुद्राच्या समुद्राच्या खाली जे शेल्स असतात, ओके. जे आपले शिपले वगैरे असतात, तो लुक मी क्रिएट केलेला आहे. ओके. आणि ह्याचे फिशिंग नेट तुम्ही बघता, हे ओरिजिनल फिशिंग नेट आहे. ओके. जे शेल्स लावलेले आहेत, ते ओरिजिनल शेल्स आहे, जे आपण शिपला खातो. ओके. शिपला खातो. ते original शेल्स. ओके ताई, धन्यवाद. गोविंदे. हो, माझे. मस्त असा पाऊस आलाय आणि सर्वजण डायरेक्ट शेडिंगसाठी हे बघा. आणि इकडं चालूच आहे, त्या साईडला एक आहे आणि फुल ऑन क्राऊड आहे. आपलं नाव? प्रल्हाद कालथे. ओके. आणि यंदा कोणाचा मान आहे? हा बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचा मान आहे. ओके. तरी किती वर्षांनी मान येतो हा? हा मान प्रत्येक 9 वर्षांनी टर्न येतो प्रत्येक गल्लीचा. ओके. वेसावा गावातील जेवढ्या गल्ल्या आहेत त्या हा. प्रत्येक 9 वर्षांनी त्या गल्लीचा टर्न येतो. ओके. म्हणजे असं आमचा असं. आता 9 वर्षांनी परत येणार. तरी टोटल 9 गल्ल्या आहेत. 9 गल्ल्यांची नावं काय? बघ, तेरे गल्ली, बुधा गल्ली, ओके. पाटील गल्ली, ओके. गोमा गल्ली. गोमा गल्ली ऍक्च्युली नसते याच्यात, हां. पण बाजार गल्ली, मांडवी गल्ली, ओके. डोंगरी गल्ली आणि शिव गल्ली, शिव गल्ली. हे सगळं ह्याच्यात तो. ओके. मग प्रत्येक वर्षी अशा चिठ्ठ्या असतात की एक दिलेला आहे नाही, तुम्ही? चिठ्ठ्या नसतात, ते ठरलेलं आहे सगळं. ठरलेलं आहे. त्यानंतर यांचा, यानंतर यांचा, असं ओके. चालतं. म्हणजे लाईन मध्ये ठरलेलं आहे हां, तसं तुम्ही. लाईनमध्ये तरी किती ठरलेलं. वर्षाची परंपरा असणार आहे ताई? अगदी 150 वर्षापासून जास्त. जास्त. म्हणजे अगोदर पण करायचे, जुने ओके. पण हे आपले कोळी समाज जो आहे इकडे अगोदरचा. अगोदरचं ते पण करायचे. ओके. त्याच्यानंतर तुमचा सण चालू होतात ना, रॅली वगैरे असतात हो. ते आता- गोपालकाला आता बघा. याच्यात आमचे 9च्या 9 दिवस आमच्या रॅली असणार. ओके. त्या रॅलीमध्ये गोपालकालाच्या दिवशी रात्रीची जी रॅली निघेल ती शेवटची असणार. त्याच्यानंतर दहीहंडी फुटणार पुढच्या दिवशी. बरोबर. आणि दहीहंडीची जी मजा असते ती तुम्ही खरोखरच बघण्यासारखी आहे. ओके. तुम्ही दहीहंडीची मजा बघा. ओके. खूप सुंदर. ओके. सगळे एकाच ड्रेसमध्ये ओके. खूप छान नाचतात, गातात, पारंपरिक नृत्य करतात आणि खूप छान. म्हणजे तुम्हाला पण आवडेल, मजा वाटेल. बघायला, मजा बघायला. ओके. बोला गोविंदे. गोपाले. हंडी कुणाची, बाजार गल्लीची. ओके. थँक्यू. बाबा पाहू शकता, मस्त असा ताड मासा आणलाय दादूसनी. हा बघा. गोविंदे. गोविंदे. हंडी कुणाची, हंडी कुणाची, काली कमली वाले की, काली कमली वाले की. दादूस, मग काय वाटतंय? आज नारळी पौर्णिमा आहे, आपला सण आहे, काय बोलायचं वाटतंय? नारळी पौर्णिमा आपला कोळ्यांचा सण आहे. या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. ओके. आणि या दिवसाची सुरुवात आम्ही म्हणजे मासेमारीची कोली लोकांची नारळी पौर्णिमापासून करतो. ओके. नारळी पौर्णिमा कोल्यांचा मोठा सण असून कोली लोक सर्व नटून ठटून बँडवाज्याच्या तालात सर्व बंदरावरती येतात सोन्याचा नारळ घेऊन. तो सोन्याचा नारळ त्याची पूजा अर्चा करतात आणि तो सोन्याचा नारळ दर्यासागराला अर्पण करतात. ओके. दर्यासागराला शांत हो
अशी विनंती करतात ओके. आणि आमच्या पोटाला आमचा आधार दे बरोबर. म्हणून दुसऱ्या दिवशी आमची लोक मासेमारीला सुरुवात करतात. म्हणजे जशी दुसऱ्या वर्षाची सुरुवात होते, एक नव्या वर्षाची सुरुवात, तीच तुमची झालेली आहे एक ती आमची प्रकारची. झालेली आहे. ओके दादूस, गोविंदे गोविंदे. हा, ताजा आहे, बर्फांचा नाही. खावायला कसं लागतंय गावाला छान. या कशी बोटी दिलीस? बोटी नाही का मासा देतो तुला, बोटी नाही देणार. आयला बरोबर आहे. होऊन जाऊ दे अरे थोडं नाचा डायलॉग गोविंदे गोविंदे. आणि कुणाची? मंडळी पाहू शकता, नारळ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा नारळ पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा एक नारळ असणार आहे. मस्त असे मासे लावलेले आहेत पाहायला भेटतोय. पाहू शकता, आलेला आहे पाऊस आणि पूर्ण वाटच लावली. हे बघा, पाऊस आसरा बघा. आलेला आहे आणि इथे बघा, हे बघा काय अवस्था आहे, एक नंबर. एक एक छत्रीन 5-5 जण पाहू शकता तुम्ही. हा बघा. अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी गंडस्थल मद मस्तक झूले शशि बिहारी जय 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 गणराज विद्या सुखदाता और स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन नाया मन रमता
जय देव जय देव. आणि फायनली मामा भेटलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि नारळ घेऊन आले. शंकर शोभे उमा वेळाला जय देव जय देव जय श्री शंकराला. आरती ओवाळू तुझ्या प्रसिद्ध व्हावा पूजा करावा प्रसिद्ध व्हावा करोनी अष्टम समर्पित अष्टम नारायण नारायण समर्पयान अष्टम तेष्टम राम नारायण श्रीदम मादम. फायनली पाहू शकता आता नारळ सोडायला चालले समुद्राला. हर हर विठाळेश्वर महादेव की जय. विठाळेश्वर महादेव की जय. हर 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 सदानंदाचा बांधव मोठ्या मिरवणुकीनं दर्यासागराच्या दर्शनाला आलेले आहेत. सोन्याचा नारळ सोबत आणलेला आहे. मनोभावे वेताळ महादेवाची पूजा झाल्यानंतर आता दर्याच्या ठिकाणी नाचत गाजत वाजत आलेले आहेत. डोंगरीकर तरुण मंडळाचे सेक्रेटरी जितेंद्र चिंचाई हे आमचे पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते दर्याला नारळ अर्पण करण्यात येणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की दर्या देवाला विनंती करायची आहे. मी बोलेन तसं तुम्ही बोला. हे दर्या माऊली आमचे रक्षण कर. आमच्या पोटा पाण्याचं संवर्धन कर. सदानंदाचा आई माऊलीचा हर हर महादेव. देवी माते की जय. बघा मंडळी सर्वांनी नारळ सोडलेले आहेत समुद्रात पाहू शकता तुम्ही. हे बघा अजून तुम्हाला नारळ पाहायला भेटणार आहे. भरपूर नारळ सोडले गेले हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा हे तुम्हाला मंडळी पाहायला भेटणार. पूर्ण वेसाव कोलीवाडा पाहायला भेटणार आहे. हा बघा बॅक साईडला. आणि आता मामा नारळ सोडणार आहे तिथं पाहू शकता. आनंदाचा एलकोट आहे माऊलीचा उदो हर हर महादेव. हे दर्या माऊली आमचं रक्षण तू करतेच आहेस. आता आमचं मासेमारीला सुरुवात होणार आहे. भरपूर मावरं दे सगळ्यांना. सगळ्यांच्या पोटा पाण्याचं रक्षण कर. कोणताही वादळ वारा दाखवू नकोस. आम्हाला सदैव शांत राहून मासे भरघोस दे. हे दर्या माऊली हा नारळ अर्पण तुम्हाला करतो. सोन्याचा त्याचा स्वीकार करावा. सदा आनंदाचा एलकोट आहे माऊलीचा उदो. मंडळी आता नारळ सोडायला घेतलाय. बाजार गल्लीचा नारळ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तो सोडायला घेतलाय पाहू शकता तुम्ही.